नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत व्हेकल्स ऑन बँक रोड. म्हणजे जेव्हा कार ऑर ट्रक ऑर एनी व्हेकल मूव्ज ऑन अ बँक रोड व्हॉट हॅपन्स. त्या पॉईंटमध्येच आलं आहे व्हेकल ऑन बँक रोड. व्हॉट इज मीन बाय बँक्ड म्हणजे काय. तर पॉईंट सुरू करण्याच्या आधी आधी दोन कन्सेप्ट सांगतो की ज्या दोन कन्सेप्ट किंवा दोन डेफिनेशन आपल्या ह्या पॉईंटमध्ये येणार आहेत. फर्स्ट कन्सेप्ट आहे बँकिंग ऑफ रोड आणि सेकंड कन्सेप्ट आहे अँगल ऑफ बँकिंग. ओके, तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय. तर खूप वेळा आपण पाहिलं असेल ज्या ठिकाणी टर्न असतो, सर्क्युलर ट्रॅक आणि टर्न असतो, त्या ठिकाणी रोडचा जो आउटर एज असतो तो थोडासा रेज केलेला असतो. असा आउटर एज थोडासा वर घेतलेला असतो. ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. म्हणजे द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ द रोड ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. आणि ह्या ठिकाणी जो अँगल क्रिएट होतो रोड सरफेस आणि हॉरिझॉन्टल ह्या दोन्हीमध्ये काहीतरी अँगल क्रिएट होतो, त्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. द अँगल मेड बाय द रोड सरफेस विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग थीटा. ओके, दोन कन्सेप्ट. रस्त्याचा आउटर एज हा इनर एजवर थोडासा रेज करणं, म्हणजे हा फ्लॅट रोड असेल तर आउटर एज थोडा रेज करणं, त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. आणि तो जो अँगल क्रिएट होतो त्याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. ओके, तर आपल्याला ह्या बँक केलेल्या रोडवर व्हेकल मूव्ह होताना काय काय होतं किंवा त्याचे स्पीड कसे असतात, स्पीड लिमिट कसे असतात ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, तर एक्सप्लेन करता करताच डायग्राम काढूया. Consider a car of mass m moving on a road which is banked at an angle theta. एक कार कन्सिडर करायची ऑफ मास m. सपोज हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल रोड आहे. नाव द रोड सरफेस इज बँक्ड ॲट अन अँगल थीटा. सपोज हा रोड सरफेस आहे, तो किती अँगलला बँक केला आहे, तर तो थीटा एवढ्या अँगलला बँक केला आहे. ओके, ह्या रोड सरफेसवर सपोज एक कार मूव्ह होते. सपोज दिस इज अ कार ऑफ मास m. ही कार आहे, त्या कारचं मास m आहे. अ वर्टिकल सेक्शन ऑफ द कार. ओके, नाउ व्हाईल मूव्हिंग ऑन द सर्क्युलर ट्रॅक there are two types of forces acting on the car. First one is its weight mg which is acting in downward direction. ही कार रोडवर मूव्ह होत असताना त्यावर पहिला फोर्स ॲक्ट होतो, त्याचं वेट mg विच ॲक्ट्स इन डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, अँड सेकंड फोर्स इज नॉर्मल रिॲक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. सेकंड फोर्स असतो नॉर्मल रिॲक्शन n which is perpendicular to the road surface. Now this normal reaction is divided into two components. ही नॉर्मल रिॲक्शन काय करतात, दोन कंपोनंटला डिवाइड होते. एक व्हर्टिकल कंपोनंट n cos थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थिटा. आपण 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत की फोर्स दोन कंपोनंटला डिवाइड करता येतो आपल्याला, हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड व्हर्टिकल कंपोनंट. तशीच ही नॉर्मल रिॲक्शन n व्हर्टिकल कंपोनंट n cos थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थिटाला डिवाइड होते. ओके, ह्या केसमध्ये जे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल एअर रेजिस्टन्स. कार जेव्हा रोड सरफेसवर मूव्ह होते तेव्हा एअर रेजिस्टन्स असतो, तर तो निग्लेक्ट केलेला आहे, म्हणजे निग्लिजिबल घेतला आहे. अँड द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड सरफेस अँड टायर, तो पण निग्लिजिबल घेतलेला आहे. ओके, म्हणजे देर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द कार. वेट mg ॲक्टिंग डाऊनवर्ड. पहिला फोर्स वेट mg ॲक्टिंग डाऊनवर्ड आणि दुसरा फोर्स नॉर्मल रिॲक्शन. लक्षात येते, फोर्सेस ॲक्टिंग ऑन कार. पहिला फोर्स आहे वेट mg आणि दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन n. Okay, this normal reaction is divided into
2 components, vertical n cos theta, horizontal n sin theta. ओके. जेव्हा ही कार रोड सरफेसवर मूव्ह होत असते त्या कारचं वेट mg हे बॅलन्स केलं जातं n cos थीटाने. म्हणजे हा जो कॉम्पोनंट n cos थीटा आहे तो त्या कारच्या वेटला बॅलन्स करतो. देअरफॉर वी कॅन राईट mg इक्वल टू n cos थीटा. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. त्यानंतर जेव्हा ही कार सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होते म्हणजे त्या ठिकाणी ती सर्क्युलर मोशन करते. सर्क्युलर मोशन होण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. मग तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो तर हा हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थीटा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. देअरफॉर वी कॅन राईट सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज इक्वल टू n sin थीटा. इक्वेशन नंबर 2. लक्षात येतं आहे. कारचं वेट mg n cos थीटाने बॅलन्स केलं म्हणून आपण mg इक्वल टू n cos थीटा लिहिलं. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलं n sin थीटाने म्हणून आपण mv²/r इक्वल टू n sin थीटा लिहिलं. नाव डिवाइड इक्वेशन 2 by 1. डिवाइड 2 by 1. ह्या इक्वेशनने डिवाइड केल्यावर mv²/r अपॉन mg mm gets cancel. Therefore we get v²/rg n sin theta upon n cos theta. n get cancel. Sin upon cos tan. ओके. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर v² इक्वल टू rg tan theta. Therefore v इक्वल टू अंडर रूट rg tan theta. v equal to under root rg tan theta, where r is the radius of circular track, g is gravitational acceleration, and theta is angle of banking. This equation gives the most safe speed. हे इक्वेशन तुम्हाला काय प्रोव्हाइड करतं? The most safe speed on the circular track. Therefore, it is called as most safe speed. That is Vs equal to अंडर रूट rg tan theta. इक्वेशन नंबर 3 म्हणूया याला. लक्षात येते. दिस इक्वेशन गिव्स द मोस्ट सेफ स्पीड विथ विच कार कॅन बी मूव ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. ओके. पॉईंट थोडा मोठा आहे आणि कंप्लीट मॅथमॅटिकल पार्ट आहे. ओके. सेकंड, ह्याच इक्वेशनवरून आपल्याला अँगल ऑफ बँकिंगचं एक्सप्रेशन डिराईव्ह करता येतं. अँगल ऑफ बँकिंग हे जे इक्वेशन आहे व्ही इक्वल टू अंडर रूट rg tan theta, और त्याच्या वर गेला आपण वरच्या स्टेपला v² इक्वल टू rg tan theta, आणि त्याच्या वरच्या स्टेपला गेलं तर v² अपॉन rg इक्वल टू काय आहे tan theta. v² अपॉन rg इक्वल टू tan theta आहे. ह्याचा इन्व्हर्स जर घेतला तर थीटा इक्वल टू काय लिहिता येईल tan इन्व्हर्स v²/rg. दिस इक्वेशन गिव्स द एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. हे एक्सप्रेशन थीटा इक्वल टू tan इन्व्हर्स v²/rg हे इक्वेशन तुम्हाला काय प्रोव्हाइड करतं तर अँगल ऑफ बँकिंग प्रोव्हाइड करतं. ओके. आणि ह्या इक्वेशनकडे जर पाहिलं तर याच्यात m म्हणजे मास ऑफ द व्हेकल आलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ अँगल ऑफ बँकिंग हा मास ऑफ द व्हेकलवर डिपेंड नसतो. अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. इट डिपेंड्स ऑन द स्पीड v, रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक अँड ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. लक्षात येत आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे स्पीड लिमिट्स. Speed limits on a circular track. This equation gives the most safe speed. Most safe speed v equal to or vs equal to under root rg tan theta. But प्रत्येक वेळी एव्हरी व्हेकल हे एवढ्याच स्पीडने त्या रोड सरफेसवरून मूव्ह होईल असं नाही. द व्हेकल मे मूव्ह ऑन द रोड विथ लोअर स्पीड ऑर हायर स्पीड. त्या रोड सरफेसवरून प्रत्येक वेळी
एव्हरी व्हेकल एवढ्या स्पीडने मूव्ह होईल असं काही नाही आहे. ते मे बी कमी स्पीडने मूव्ह होतील किंवा हाय स्पीडने पण मूव्ह होऊ शकतात. ओके, मग आपल्याला ते स्पीड लिमिट्स आता कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर त्यामुळे दोन केस तयार होतात. केस 1, इफ द व्हेकल्स आर मूव्हिंग विथ लोअर स्पीड. इफ द व्हेकल्स आर मूव्हिंग ऑन द रोड ट्रॅक विथ लोअर स्पीड. जर लोअर स्पीडने व्हेकल मूव्ह झाले तर काय. मग ह्या केसमध्ये आणि नेक्स्ट केस जी आहे विथ हायर स्पीड, अशा ज्या दोन केस क्रिएट झाल्या त्या दोन्ही केसमध्ये तुम्हाला फोर्स ऑफ फ्रिक्शन हा काउंट करावा लागतो. द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड सरफेस अँड टायर, हा फोर्स ऑफ फ्रिक्शन काउंट करायला लागतो, तो निग्लिजिबल करता येत नाही. ओके, मग आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो, Fs असतो. मग पहिल्या केसमध्ये जर व्हेकल लोअर स्पीडने मूव्ह होत असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन काउंट करून आपल्याला नवीन डायग्राम काढायला लागणार. सपोज दिस इज हॉरिझॉन्टल रोड. द रोड इज बँक्ड ॲट ॲन अँगल थीटा. द कार इज मूव्हिंग the weight mg acting in downward direction, normal reaction n cos theta n sin theta. ओके, त्यानंतर आता जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन आपल्याला डायग्रामवर नोट करायचा आहे. दॅट फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs. This force of friction is again divided into two components. Horizontal component Fs cos theta and vertical component Fs sin theta. हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन पुन्हा दोन कॉम्पोनंटला डिवाइड होतो. एक कॉम्पोनंट आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट Fs cos theta आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट Fs sin theta. लक्षात येते. नाव ह्या डायग्रामकडे जर बघितलं आता तर वेट ऑफ द कार डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे एन कॉस थिटा आणि Fs sin theta हे दोन्ही अपवर्ड डायरेक्शनला आहेत. म्हणजेच वेट ऑफ द कार इज बॅलन्स्ड बाय दिस बोथ क्वांटिटीज एन कॉस थिटा Fs sin theta. हे mgला बॅलन्स कोण करतं, एन कॉस थिटा Fs sin theta. देअरफॉर वी कॅन राईट mg इक्वल टू Fs sin theta plus n cos theta. Equation number 5. Okay. Now, while moving on a circular track, the necessary centripetal force कोण प्रोव्हाइड करतं, हे हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin theta Fs cos theta. बट ह्या दोघांचं डायरेक्शन पाहिलं तर अपोजिट आहे, म्हणजे एक साइन निगेटिव्ह घ्यायला लागणार. देअरफॉर सपोज द कार इज मूव्हिंग विथ लोअर स्पीड v1, mv1 square by r is equal to n sin theta minus Fs cos theta असं होणार. इक्वेशन नंबर 6. ओके, नाव डिवाइड इक्वेशन नंबर 6 बाय इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 6ला इक्वेशन नंबर 5 ने डिवाइड करायचं आहे. mv1 square by r upon mg, mm get cancel. v1 square by rg equal to n sin theta minus Fs cos theta upon Fs sin theta plus n cos theta असं होणार. ओके, लक्षात येते. ह्यानंतर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं असेल तर टेक्स्टबुकमध्ये यापुढच्या स्टेप सॉल्व करून दिलेल्या नाहीत, डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. म्हणजे v1 इज इक्वल टू अंडररूट समथिंग असा आन्सर दिलेला आहे. तर ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहेत, ते कसे सॉल्व करायचे ते एक्सप्लेन करतो आणि नंतर मी आन्सर डायरेक्ट लिहितो. ओके, तर आधी ह्या स्टेप मी एक्सप्लेन करणार आहे. मिनिमम स्पीड v1 येण्यासाठी RHSला ह्या ज्या 4 टर्म आहेत त्या 4 टर्मला
एन कॉस थिटाने डिवाईड करायचं असतं. मी फक्त एक्सप्लेन करणार आहे, नंतर रफ करणार आहे. V1² बाय आर जी इज इक्वल टू ह्या 4 टर्मला एन कॉस थिटाने डिवाईड करायचं. एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा एफ एस साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा प्लस एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा. ओके, हा एन कॉस कॅन्सल होणार, कॉस कॅन्सल होणार, हा एन कॅन्सल होणार. म्हणजे V1² बाय आर जी इज इक्वल टू काय राहणार, साइन अपॉन कॉस टॅन एफ एस अपॉन एन एफ एस अपॉन एन साइन अपॉन कॉस टॅन आणि इथे +1 राहणार. लक्षात येते. त्यानंतर लास्ट लेक्चरला आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन शिकलो होतो. द फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू μs इंटू एन असतं. हा एन जर इकडे क्रॉस मल्टिप्लाय केला तर एफ एस अपॉन एन म्हणजे काय असतं, एफ एस अपॉन एन म्हणजे μs असतं. म्हणजे ह्या एफ एस अपॉन एन ह्याला मी रिप्लेस कशाने करणार, μsने करणार. म्हणजेच काय येतं आहे, V1² बाय आर जी इक्वल टू टॅन थिटा मायनस μs अपॉन हा 1 प्लस μs टॅन थिटा असं येणार. ओके, म्हणजेच इक्वेशन नंबर 6ला इक्वेशन नंबर 5ने डिवाईड करून ही टर्म येते. आणि हे जर मॅथमॅटिकली सॉल्व केलं तर फायनल आन्सर काय येतं, हे येतं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर दिलेलं आहे फायनल. ओके, याच्यानंतर एक स्टेप दिलेली आहे अजून. लक्षात येते. तर मी हे रफ करून डायरेक्ट ही स्टेप लिहिणार. ते रफ का करणार, कारण यात अजून एक पॉईंट आहे आणि बोर्डवर आपल्याला तेवढी स्पेस नाही बोर्डवर. अजून एक पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे, एवढाच. हे बाय सॉल्विंग V1² बाय आर जी इज इक्वल टू बाय सॉल्व. हे सॉल्व करून किती आलं होतं, टॅन थिटा मायनस μs अपॉन 1 प्लस μs टॅन थिटा असं आलं होतं. हा आर जी इकडे क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे, आर जी इंटू टॅन थिटा मायनस μs अपॉन 1 प्लस μs टॅन थिटा. ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. V1 इक्वल टू आर जी टॅन थिटा मायनस μs अपॉन 1 प्लस μs tan theta under root. This equation provides the minimum speed of the vehicle on a curved banked road. Therefore, we can write V mean equal to under root Rg tan theta minus μs upon 1 plus μs tan theta. Equation number 7. लक्षात येत आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो, द मिनिमम स्पीड प्रोव्हाइड करतो. ओके, नाउ नेक्स्ट केस इज केस 2. इफ द व्हेकल इज मूव्हिंग विथ हायर स्पीड. आता व्हेकल हायर स्पीडने मूव्ह होत असेल तर काय, पुन्हा एकदा डायग्राम काढायला लागणार. हॉरिझॉन्टल रोड सरफेस, banked road, the car on the bank road okay, the weight of the car acting in downward direction, normal reaction n cos theta n sin theta. Again
ॲज द स्पीड इन्क्रीजेस द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. जसा स्पीड इन्क्रीज होईल तसा फोर्स ऑफ फ्रिक्शन हा इन्क्रीज होत असतो. दिस इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs. द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट Fs cos theta and vertical component Fs sin theta. हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, व्हर्टिकल कॉम्पोनंट. लक्षात येते. डायग्राम सेम आहे. इज मुव्हिंग विथ द स्पीड v2. द कार इज मुव्हिंग विथ स्पीड v2. डायग्रामकडे जर पाहिलं तुम्ही व्यवस्थित, weight of the car mg downward direction, Fs sin theta downward direction आणि n cos theta upward direction. म्हणजे आपण काय लिहू शकतो, mg प्लस Fs sin theta इज इक्वल टू n cos theta. mg प्लस हे डाउनवर्ड डायरेक्शन, हे पण डाउनवर्ड डायरेक्शन. mg प्लस Fs sin theta इक्वल टू n cos theta. Therefore mg equal to n cos theta minus Fs sin theta असं होईल. ओके. आणि n sin theta Fs cos theta ह्या दोघांचं डायरेक्शन सेम आहे आणि ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजेच वी कॅन राईट mv2 स्क्वेअर बाय r इज इक्वल टू, डायरेक्शन सेम आहे, आता ॲड करणार त्याला, n sin theta प्लस Fs cos theta. याला इक्वेशन नंबर 8 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 9 म्हणूया. नाव डिवाइड इक्वेशन नंबर 9 बाय 8. पॉईंट थोडा मोठा आहे, डेरिवेशन थोडे जास्त आहेत म्हणून ते लांबत चाललं आहे. डिवाइड इक्वेशन नंबर 9 बाय इक्वेशन नंबर 8. mv2 स्क्वेअर बाय r अपॉन mg. mm गेट कॅन्सल, म्हणजे तिथे काय होणार, v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin theta प्लस Fs cos theta. अपॉन n cos theta माइनस Fs sin theta. n cos theta प्लस मायनस Fs sin theta असं होणार. मग आता लास्ट हे आन्सर कसं आलं मी ते एक्सप्लेन केलं होतं. त्याच टाईपने RHSच्या ह्या 4 टर्म आहेत त्याला n cos theta ने डिवाइड करायचं आणि सॉल्व करायचं. ते सगळं सॉल्व केल्यावर आन्सर येतं. पुन्हा रिपीट करतो, RHSच्या ज्या 4 टर्म आहेत त्या प्रत्येक टर्मला n cos theta ने डिवाइड करायचं. n cos theta ने डिवाइड केल्यावर n sin theta अपॉन n cos theta, n कॅन्सल, साइन अपॉन cos tan होणार. Fs cos theta अपॉन n cos theta, cos कॅन्सल होणार. Fs अपॉन n, Fs अपॉन n म्हणजे μs असतं. n cos अपॉन n cos 1 असतं. Fs sin अपॉन n cos, साइन अपॉन cos tan होणार. Fs अपॉन n μs होणार, म्हणजे ते येणार μs tan theta. ओके. v2 स्क्वेअर इक्वल टू rg इकडे मल्टिप्लाय करणार, v2 इक्वल टू स्क्वेअर रूट घेणार, this equation gives the maximum speed. Therefore we can write Vmax equal to under root Rg tan theta plus μs upon 1 minus μs tan theta. Equation number 10. This equation gives the maximum speed on the banked road.
Okay, and last case, if mu s equal to 0, the maximum value of mu s is 1, but if we consider mu s equal to 0, ह्या इक्वेशनमध्ये mu s equal to 0 जर घेतला तर v इक्वल टू किती येणार? हा mu s 0 घेतला, tan थीटा प्लस 0 tan थीटा, 1 मायनस 0 इंटू tan थीटा म्हणजे 0 होणार, 1 मायनस 0 1 होणार, म्हणजे हे काय राहणार? आर जी tan थीटा होणार. If mu s is 0, then the maximum speed will be v equal to under root rg tan theta. लक्षात येतं आहे? पॉईंट थोडा मोठा आहे पण सिम्पल आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत सगळे आणि मॅथमॅटिकली सॉल्व करायचं आहे. तर ह्या पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं आहे? व्हेनेवर अ व्हेकल इज मुव्हिंग ऑन अ बँक रोड, व्हॉट आर द कंडिशन्स, व्हॉट आर द स्पीड लिमिट्स, व्हॉट इज द अँगल ऑफ बँकिंग. ओके, लक्षात येतं आहे? अतिशय सिंपल आहे, फक्त पॉईंट थोडा मोठा आहे. होप सो जे एक्सप्लेन केलं ते क्लिअर झालं असेल. थँक्यू.